मी आज निघालो आहे अशा एक ठिकाणी जिथे देवदर्शनाप्रमाणे निसर्गाचा आनंद घेता येतो। श्री खंडेराय देवस्थान मूळ गाव असे या ठिकाणाचे नाव असून खंडोबाई येथील शिवकालीन जागृत देवस्थान आहे। या देवस्थानाचे स्वतःचे असे मोठे ऐतिहासिक किंवा धार्मिक दस्तऐवज उपलब्ध नसले तरी ते अनेक वर्षापासून भाविकांचे श्रद्धास्थान असून विशेषतः हिवाळा आणि पावसाळ्यात येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात। तर आता इथे यायचं कसं? रेल्वे मार्गाने बदलापूर स्थानकात उतरून तेथून रिक्षा मार्गाने गावात येऊ शकतात। हे मंदिर बदलापूर रेल्वे स्थानकापासून साधारणतः 8 किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर आहे। तसेच अंबरनाथ बदलापूर MIDC रस्त्यामार्गे बदलापूर बरोडदापाडा म्हसा रोड मार्गे मूळ गावात जाता येते। बारवी डॅम रस्ता मार्गेही खासगी वाहनाने मूळ गावात जाता येते। या ठिकाणी जाण्यासाठी ST बसचीही सोय आहे। पण मी पोचलो बाईक घेऊन मंदिराच्या पायथ्याशी आणि निघालो मंदिराकडे जाण्यासाठी। मंदिराकडे जाताना पायथ्याशी देवीचे मंदिर लागते। दर्शन घेऊन निघालो खंडोबाच्या मंदिराकडे। मंदिराकडे जाताना सुमारे 500 पायऱ्यांच्या आसपास पायऱ्या आहेत। त्यातील काही पायऱ्या चढून वर जाताना मध्ये देवाच्या पावलाचे दर्शन घडते। तेथून वर जाताना उजव्या बाजूस देवाचे वाहन असलेल्या घोड्याच्या पावलांचे ठसे नजरेत पडतात। तेथून पुढे गेल्यानंतर मंदिराच्या कळसाचे दर्शन घडते आणि तोंडून आपोआप जय मल्हार असा मल्हार मार्तंडाचा जयघोष निघतो। आता मंदिराच्या वरती पोहोचलेलो आहे आणि इथून दिसणारे नजारे खूप सुंदर आहेत। आता पहिला दर्शन करतो आणि नंतर मग तुम्हाला इथूनचे नजारे दाखवतो। या ठिकाणी पहाटे दर्शनासाठी गेल्यास मंदिराच्या आवारातील नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे। याच ठिकाणी एक छोटे छिद्र असून त्यातून पूर्वी भंडाऱ्याचे उधळण होत असे, परंतु कालांतराने ते बुजले गेले आहेत आणि त्यातून भंडारा येणे बंद झाल्याचे ग्रामस्थ सांगतात। मार्गशीर्ष महिन्यात चंपाष्टमीला खंडोबाला दुपारी 2 वाजता हळद लावली जाते। त्यानंतर पौष महिन्यात शांकभरी पौर्णिमेला सायंकाळी 5 वाजता देवाचे लग्न उत्सव असतं। या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात। महाप्रसादाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने केले जाते। मग माघ महिन्यात यात्रा असते। त्यावेळी गावातील हनुमंताच्या मंदिराकडून पालखी निघते। ती गडावर जाऊन देवाचे दर्शन घेऊन नंतर गावात फिरते। दुपारी 3 ते 6 या वेळात कुस्त्यांचा आखाडा गावात रंगतो व सायंकाळी मनोरंजनाच्या कार्यक्रमाने आयोजन केले जाते।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे माझे पुढचे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.